नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वीच्या पाठ्यपुस्तकातील मराठी पाठ्यपुस्तकातील कवयित्री नीरजा यांची आश्वासक चित्र ही कविता आज आपण आजच्या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. एक मराठीतील प्रसिद्ध कथालेखिका, कवयित्री म्हणून त्या प्रसिद्ध आहेत. त्यांचे ओल हरवलेली माती, जे दर्पणी बिंबले, पावसात सूर्य शोधणारी माणसं, हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. तर निरर्थकाचे पक्षी, निरन्वय, वेणा, स्त्री गणेशा हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. त्यांच्या साहित्याला राज्य सरकारचे प्रसिद्ध कवी केशवसूत पुरस्कार, कवयित्री इंदिरा संत पुरस्कार, भैरूरतन दमाणी पुरस्कार, तसेच पु. भा. भावे इत्यादी पुरस्कारांनी त्या सन्मानित आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती महामंडळाचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. मित्रांनो, मुळातच कवयित्री नीरजा राजन धुळेकर या स्त्रीवादी साहित्यिक आहेत. आजपर्यंत आजच्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवर होणारा वेगवेगळ्या प्रकारचा अन्याय, या अन्यायाला कुठेतरी वाचा फोडणं हाच त्यांच्या साहित्याचा आत्मा आहे, हे आपल्याला त्यांच्या साहित्यातून दिसून येते. ही आश्वासक चित्र ही त्यांची ही कविता जी आहे ती निरर्थकाचे पक्षी या त्यांच्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. प्रस्तुत कविता कवयित्री नीरजा यांनी स्त्री पुरुष समानतेचे एक आश्वासक चित्र त्यांनी येथे उभे केलेले आहे. आणि हे चित्र आज ना उद्या प्रत्यक्षात साकार होईल, हा विश्वास, हा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. खरं तर स्त्री पुरुष समानतेचे मूल्य आपल्यामध्ये, आपली 10 मूल्य, या 10 मूल्यांपैकी एक मूल्य म्हणजे स्त्री पुरुष समानता. आणि हे मूल्य रुजवणारी एक चिंतनशील, चिंतन करायला लावणारी, विचार करायला लावणारी अशी ही कविता आहे. मित्रांनो, कवितेचा रचना प्रकार हा मुक्त छंद आहे. म्हणजे या मुक्त छंदात्मक मांडलेल्या विचारातून स्त्री पुरुष समानतेचे मूल्य सर्व विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, तसेच ते संक्रमित व्हावे, या उद्देशानं या पद्यपाठाचा समावेश या पाठ्यपुस्तकात केलेला आहे. मित्रांनो, प्रत्यक्ष कवितेकडे जाण्यापूर्वी कवयित्री नीरजा यांनी ही कविता ज्या हेतूनं, ज्या उद्देशानं लिहिलेली आहे, थोडक्यात आपण या कवितेची पार्श्वभूमी पहिल्यांदा आपण जाणून घेऊ. मित्रांनो, मुळात ही जी कविता आहे, ही कविता सार्वकालिक विचारांशी बांधील आहे. म्हणजेच भूतकाळातील स्त्रीचं जीवन कसं होतं, वर्तमानातील स्त्रीचं जीवन कसं आहे आणि भविष्यकाळातील स्त्रीचं जीवन कसं असेल, या अनुषंगानं आपणाला या कवितेकडे पाहावं लागेल. त्यानुसार या कवितेचे भूतकालीन स्त्रियांच्या जीवनाचा विचार थोडा बाजूला ठेवून वर्तमानातील प्राप्त परिस्थितीचा विचार करून स्त्री जीवनाच्या भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न या कवितेमध्ये केलेला आहे. मित्रांनो, आज काळ बदलला, परिस्थिती बदलली, ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत चाललेल्या आहेत.
काळानुरूप बदल या निसर्गाच्या नियमानुसार स्त्री व पुरुष यांच्यातील विषमता, असमानता नष्ट होऊन त्यांच्यात समानता निर्माण होईल हा विश्वास किंवा हा आशावाद या कवितेतून व्यक्त केलेला आहे. मित्रांनो, पहिल्यांदा आपण ही कवितेचं वाचन करू. मी या ठिकाणी ही पहिल्यांदा कविता वाचतो. बघा. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. बाजूला खेळतो आहे मुलगा हातात चेंडू घेऊन. खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे. अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसं पुन्हा एकदा. मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. मुलगा देतो चेंडू तिच्या हातात. उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका येऊन पडतो तिच्या ओंजळीत. मुलगा पाहत राहतो आश्चर्यचकित. तशी ती हसून म्हणते, आता तू. मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर. दोन्ही हातांनी थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. हळूहळू शिकेल तोही आपलं कसब दाखवतानाच घर सांभाळणं, तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून. माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं. इथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र. भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं. मित्रांनो, ही एक प्रतिकात्मक अशी कविता आहे. भातुकलीच्या खेळात रममाण असणारी एक मुलगी आणि एक मुलगा ही दोन प्रतीकं या कवितेत वापरलेली आहेत. मुलगा हा आजच्या पुरुष वर्गाचं प्रतिनिधित्व करतोय, तर ती मुलगी आजच्या स्त्री जीवनाचं वास्तव समाजापुढे आणताना आपल्याला या कवितेतून दिसतंय. मित्रांनो, कवितेचा वाच्यार्थ आणि मतितार्थ, भावार्थ किंवा गर्भित अर्थ या दोन्ही दृष्टीनं कविता महत्त्वाची आहे. वाच्यार्थाच्या दृष्टीनं विचार केला तर निश्चितच वाचकाच्या मनाला आनंद देणारी ही कविता असून, भावार्थ किंवा मतितार्थच्या दृष्टीनं किंवा या कवितेच्या अंतरंगात डोकावून बघितलं असताना या कवितेतून अनेक वैचारिक धुमारे बाहेर पडताना आपल्याला दिसतील. आपण ही कविता अभ्यासताना दोन्ही बाजू विचार करू, म्हणजे वरवरचा जो वाच्यार्थ आहे तो लक्षात घेता घेता जो मतितार्थ आहे, ज्या हेतूनं ज्या उद्देशानं आपल्यासमोर ही कविता आलेली आहे, तो देखील हेतू त्या दृष्टीनं देखील आपण ही कविता बघणार आहोत. बघा, कवयित्री काय म्हणते की तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून खेळते आहे एक मुलगी केव्हाची. मी पाहत राहते तिला माझ्या घराच्या झरोक्यातून. ती मांडीवर घेते बाहुलीला, एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. लक्षात घ्या, एकदा कवयित्रीला आपल्या घराच्या खिडकीतून एक दृश्य दिसतं, एक चित्र दिसतं. कोणतं तर भर दुपारी एका आडोशाला एक मुलगी कधीपासून खेळ खेळत आहे.
ती मुलगी कोणता बरं खेळ खेळत आहे, तर तिने एका बाहुलीला मांडीवर घेतले आहे आणि एका हाताने ती बाहुलीला थोपटत आहे आणि त्याच वेळी भातुकलीतल्या छोट्याशा गॅसवर भातासाठी आधण ठेवत आहे. लक्षात घ्या, ते दोन शब्द बघा जरा, भातुकलीतला खेळ आणि आधण. आता भातुकलीतला खेळ म्हणजे एक खोटा खोटा लुटूपुटूचा खेळ ज्याला आपण असं म्हणतो. बऱ्याच वेळेला मुलींच्या बाबतीत घरामध्ये मुली ह्या किंवा मुलं अनुकरणीय असतात. ज्या वेळेला आई घरामध्ये सांसारिक कामं जी जी काही करत असते ते ती बघत असते आणि त्याप्रमाणे भातुकलीतल्या जी खेळणी असतात त्याच्यावर तशा पद्धतीनं ती खेळण्याचा प्रयत्न ती करत असते. आणि दुसरा शब्द आहे बघा, आधण. आधण म्हणजे आपण भात शिजवण्यापूर्वी त्या भातासाठी पाणी उकळवत ठेवतो, गरम करत ठेवत असतो, त्याला आपण आधण असं म्हणतात बघा. आता याचं आपण जरा स्पष्टीकरण जर बघितलं या ओळींचं, तर आपल्याला त्या कवितेतून काय जाणवतं ते लक्षात घ्या. बघा की मुलीने बाहुलीला मांडीवर घेतले आहे आणि ती दुसऱ्या हातानं थोपटत आहे. म्हणजे यातून बघा की आपल्या मुलांवर आईचं निश्चितच जीवापड प्रेम असतं, परंतु जर घराचा विचार केला तर तिचं केवळ मुलांवरच नव्हे तर घरातील प्रत्येक सदस्यावरतीचा स्नेह असतो, प्रेम असतो. परंतु केवळ त्या प्रेमामध्ये स्नेहामध्ये गुरफटून न जाता तिला परिस्थितीची देखील जाणीव आहे. घरामध्ये जी काही इतर सांसारिक कामे आहेत त्या कामांविषयी तिला जाणीव आहे. तिथे म्हटलेलं आहे की एका हातानं थोपटत तिला चढवते आधण भाताचं भातुकलीतल्या इवल्याशा गॅसवर. म्हणजेच ती एकाच वेळी एकच काम करत नाही, तर अनेक काम करण्याचे तिच्यामध्ये असलेलं कौशल्य किंवा तिच्यामध्ये असलेलं कसब हे आपल्याला या ठिकाणी जाणवतं. पुढे बघा, बाजूला खेळतो आहे मुलगा, हातात चेंडू घेऊन खूप उंच उडवून चेंडू नेमका झेलतो तो हातात. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मुलगा खेळ खेळतोय, चेंडू उंच उडवतोय आणि पुन्हा नेमका आपल्या हातामध्ये तो झेलतोय. तर या ठिकाणी एक शब्द कसा आलेला आहे बघा की उंच. आता उंच या शब्दाचा प्रयोग या ठिकाणी किंवा या शब्दातून थोडासा की पुरुषी अहंकार निर्माण झालेली महत्वाकांक्षा आपल्याला जाणवते. किंबहुना काही ठराविक कामातील मक्तेदारी ही आपलीच आहे असे त्याला वाटते. पुढची ओळ बघा की मुलगी पाहत राहते कौतुकानं त्याच्याकडे, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला ती जवळ जाते त्याच्या. मुलगा दाखवतो तिला आपलं कसब पुन्हा एकदा आणि मुलगी चेंडू मागते त्याच्याकडे, तेव्हा तो हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. बघा इथे की मुलाचं चेंडू उंच उडून पुन्हा तो चेंडू बरोबर झेलणं, त्या मुलाचं कसब पाहून त्या मुलीमधील देखील एक महत्वाकांक्षा कुठेतरी जागी होते. म्हणजेच पारंपरिक सांसारिक शृंखलेच्या पाशात गुरफटलेली स्त्री, हिला देखील हे सांसारिक शृंखलेचे पाश तोडावेसे वाटतात. म्हणूनच कवयित्री येते म्हणतात की अचानक बाजूला ठेवून बाहुलीला, बघा ती
काय करते, अचानक बाजूला ठेवून बाहुलीला त्या मुलाच्या जवळ जाते. म्हणजेच ती स्वतंत्र वैचारिक जीवन जगण्याचा जणू त्याच्याकडे अधिकार मागते. आणि पुढे काय म्हटलं बघा, त्यावेळेला तो हसून म्हणतो. आता लक्षात घ्या, इथे हसून म्हणतो की काय हसून म्हणतो, तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. बघा, त्याच्या त्या हसण्यातच कुठेतरी तिला कमी लेखण्याची, तिला हिणवण्याची वृत्ती आपल्याला थोडीशी दिसून येते. आणि तो हसून काय म्हणतो, तर तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. म्हणजेच जणू काही तुझा जन्मच मुळी चूल आणि मूल एवढ्यापुरताच मर्यादित आहे, यासाठीच झालेला आहे, किंवा पुरुषी कामं तुला जमणार नाहीत, हेच त्याच्यातून दाखवून द्यायचं होतं. आपल्याला कल्पना आहे, ज्या वेळेला सावित्रीबाई फुले यांनी ज्या वेळेला एक शिक्षिका म्हणून मुलींना शिकवण्यासाठी त्या घराबाहेर पडत, त्यावेळेला खूप समाजाकडून त्यांना अगदी शेण, माती, चिखल याचा मारा सहन करावा लागला. लक्षात घ्या, याचं कारणच असं की स्त्रियांनी फक्त चूल आणि मूल या कक्षेतच त्यांनी राहायचं, बाकी घराबाहेर एक स्वतंत्र विचार करण्याचा अधिकार त्यावेळेला त्यांना नव्हता. पुढे काय होतं बघा, काय की ती म्हणते, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. बघा, इथून काय होतं ते की मग मात्र तिला तिच्यातील आत्मविश्वास स्वस्थ बसू देत नाही. त्या आत्मविश्वासाच्या जोरावर त्याला प्रतिप्रश्न करते की मी एकाच वेळेला दोन्ही गोष्टी करू शकते, तू करशील. आणि जेव्हा बघा तिनं उडवलेला चेंडू तिच्या नेमका ओंजळीत पडतो, तेव्हा मात्र तो आश्चर्यचकित होतो. म्हणजे थोडक्यात इथे त्याला, मुलाला म्हणजेच आजच्या पुरुष वर्गाला स्त्रीच्या कार्यक्षमतेची, कार्यशक्तीची कुठेतरी ओळख झालेली आहे, हे आपल्याला यातून जाणवतं. म्हणजेच आजची स्त्री ही देखील पुरुषांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून कोणतीही गोष्ट करू शकते, हे या ठिकाणी सिद्ध होतं. बघा पुढे बघा, मांडी घालून मुलगा बसतो गॅस समोर, दोन्ही हाताने थोपटत झोपवतो बाहुलीला प्रथम, मग शोधतो पातेलं भाजीसाठी. ज्या वेळेला ती मुलगी हसून त्याला म्हणते की आता तू, तेव्हा तो मुलगा गॅस समोर बसतो, बाहुलीला थोपटत झोपवतो, भाजीसाठी पातेलं शोधतो. हा त्या मुलामध्ये झालेला बदल हा कुठेतरी कवयित्रीला कुठेतरी सुखावणारा आहे. आणि म्हणून त्या पुढे जाऊन म्हणतात की हळूहळू तोही शिकेल घर सांभाळायला. बघा, तापलेला उन्हाच्या आडोशाला बसून माझ्या घराच्या झरोक्यातून दिसतं आहे एक आश्वासक चित्र उद्याच्या जगाचं, जिथं खेळले जातील सारेच खेळ एकत्र, भातुकलीतून प्रवेशताना वास्तवात हातात हात असेल दोघांचाही, ज्यावर सहज विसावेल बाहुली आणि चेंडू जोडीनं.
ज्यावेळेला कवयित्रीला हे वास्तव, हे चित्र दिसतं, त्यावेळेला तिला विश्वास वाटतो की हेच जगाचं उद्याचं चित्र असेल. कोणतं? तर दोघांमधील, आपापसामधील हे प्रेम, परस्परांमधील कामातील सहभाग हा बघून कवयित्री म्हणतात की हेच उद्याच्या जगातील आश्वासक चित्र आहे. सारेच खेळ एकत्र खेळले जातील म्हणजेच स्त्री आणि पुरुष यांच्यातील विषमतेची दरी कमी होऊन दोघांचाही एकमेकांच्या हातात हात असेल. परस्परांमधील सामंजस्य, स्नेहाची भावना वाढीस लागेल आणि खऱ्या अर्थानं स्त्री पुरुष समानतेचं मूल्य प्रत्यक्षात साकार झालेलं, रुजलेलं दृश्य स्वरूपात दिसायला लागेल. हा एक दृढ विश्वास या कवितेतून व्यक्त होतो. मित्रांनो, या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टीनं एक स्वाध्याय म्हणून पाठाखालील एक महत्त्वाचा प्रश्न कोणता? तर एक प्रश्न असा असतो बघा, केवळ हाच पद्यपाठ नव्हे तर आपल्याला ज्या 7 कविता ठेवण्यात आलेल्या आहेत, या 7ही कवितेंच्या बाबतीत मी या ठिकाणी एक गोष्ट सांगेन की महत्त्वाचा प्रश्न एक, हा जर एक प्रश्न जर आपण तयार केला तर मग अन्य कोणताही प्रश्न कवितेखालील आला तर आपण निश्चितच तो सोडवू शकतो. लक्षात घ्या, तो प्रश्न कोणता? की एक प्रश्न असतो बघा बऱ्याच वेळेला, तसं जर पाहिलं गद्य आणि पद्य या पाठांचा जर विचार केला तर आताच्या कृतीपत्रिकेनुसार गद्यावरती फक्त मोठ्यात मोठा प्रश्न 3 मार्काचा असतो, तर पद्यामध्ये मात्र ही संधी बघा, गद्यपाठांची संख्या जास्त आहे, पद्यपाठांची संख्या 7च म्हणजे कमी आहे त्या तुलनेत. म्हणजे जास्त गुण मिळवण्याची संधी ही असते ती आपल्याला पद्यपाठामध्ये मिळते. मग प्रश्न तो कोणता? तर लक्षात घ्या बघा की साधारण असा प्रश्न असतो की पुढील कवितेसंबंधी दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कृती सोडवा, असा एक प्रश्न नेहमी असतो. काय स्वरूप असतं त्या प्रश्नाचं? तर त्यामध्ये बघा की प्रस्तुत कवितेच्या कवयित्री कोण किंवा कवी कोण, कवितेचा रचना प्रकार, ही कविता कोणत्या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे, त्याचबरोबर कवितेचा विषय कोणता, त्या कवितेतून व्यक्त होणारा भाव कोणता, नंतर भाषिक सौंदर्य किंवा भाषिक वैशिष्ट्य सांगा, या कवितेची मध्यवर्ती कल्पना, जर या कवितेतील एखादी ओळ आवडली असेल तर ती कोणती ओळ आवडली, किंबहुना संपूर्ण ही कविता तुम्हाला आवडली किंवा आवडली नाही, त्याची कारणं, असे मुद्दे येतात आणि त्या मुद्द्यांना धरून तुम्हाला तो प्रश्न सोडवायचा असतो. मित्रांनो, हा एक कोणतीही कविता असो, हा एक जर प्रश्न तुम्ही जर का प्रत्येक कवितेचा जर तुम्ही जर सोडवलात तर निश्चितच पद्यपाठाखाली विचारल्या जाणारी म्हणजे विभाग 2 जो असतो पद्यपाठावर आधारित वेगवेगळ्या कृती, तो तुम्हाला सहज सोडवणं शक्य जाईल. मित्रांनो, आजच्या पाठापुरता एवढंच. धन्यवाद.